नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बाजरीच्या पिठापासून लाडू करणार आहोत, ज्याच्यात आयरन, फायबर आणि कॅल्शियम भरपूर आहे, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत जरुरीचं आहे. तर त्यासाठी इथे मी कढईत 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यात 2 टेबलस्पून घेतलेलं आहे डिंक आणि ते चांगले आपल्याला तुपात तळून घ्यायचे आहे. हे चांगले क्रिस्पी आणि असे गोल्डनसारखे झाले का आपण काढून घेऊया. आता ड्रायफ्रूट तळून घेऊया. काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत मी. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे काही घेऊ शकता. आणि 2 टेबलस्पून सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. तेही तळून घेत आहे मी. ते सगळं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घ्यायचं आहे 2 टेबलस्पून तूप आणि त्याच्यात आपल्याला बाजरीचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता पीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मी इथे 1 वाटी म्हणजे जवळजवळ 200 ग्राम बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे चांगलं स्लो गॅसवर आपल्याला गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अजून 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे मी. जोपर्यंत चांगला सुगंध येत नाही आणि हे जास्त डार्क होत नाही आणि ह्याच्यावर असे गोल्डनसारखे ठिपके येत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगलं हे भाजून घ्यायचं आहे. बघा छान मस्त रंग आलेला आहे याला. एका ताटात काढून घेऊया आणि आपण जे सर्व ड्रायफ्रूट आणि डिंक तळून घेतलेले ते ह्याच्यात मिक्स करायचं आहे. ह्याच्यात मी वेलची पावडर घातलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून एका बाजूला ठेवूया. आणि आता आपण गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे. 200 ग्रॅम पीठ आहे, तर त्याला मी जवळजवळ 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आणि ते कढईत टाकून आपल्याला पाक तयार करायचा आहे. पाक म्हणजे एकतारी पाक वगैरे नाही करायचं आहे. फक्त गूळ असा वितळला का आपण गॅस बंद करायचा आहे. आणि थोडेफार खडे असतील ते आपण पिठात गूळ घातल्यानंतर हाताने फोडू शकतो. आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व गूळ आपण मिश्रणात मिक्स करूया. आणि थोडंसं थंड झालं का हे सर्व मिक्स करून ह्याचे लाडू वळवून घेऊया. बघा छान सुंदर असे लाडू तयार झालेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.